ब्रह्मराक्षसाला मुक्ती दिली. अध्याय 23. दुसऱ्या दिवशी ही वार्ता ग्रामातील लोकांना समजताच त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. ग्रामाधिपतीच्या कानावर ही वार्ता जाताच त्याने येऊन या दरिद्री विप्राचे चरण धरून सर्व वृत्त विचारले. तेव्हा त्याने संगमस्थानावर वास करून आपल्या घरी भिक्षा घेण्याकरिता आलेल्या संन्याशाचा सर्व वृत्तांत सविस्तर सांगताच ग्रामाधिपती राजा अगदी लोटांगणे घालीत श्रीगुरूच्या दर्शनाला गेला. त्याने गाणगापूर ग्रामाला आपल्या वास्तव्याने पावन करावे अशी विनंती करून श्रीगुरूंना पालखीमधून गीत वाद्याच्या गजरामध्ये मिरवत ग्रामात आणले व मठाची स्थापना करून दिली आणि राजाने मोठ्या भक्तिभावाने गीत वाद्यमंत्रासह पूजा केली. याचं मठात वास करून नित्य स्वामी संगमावर अनुष्ठानाकरिता जात तेव्हा नराधिशाही आपल्या सैन्यासह त्यांच्या समावेश जात असे. अशा रीतीने भक्तवत्सल श्री गुरुमूर्तीची ख्याती सर्वत्र प्रकट झाली. गाणगापूर ग्रामाच्या पश्चिम दिशेला एक वृक्षावर एक ब्रह्मराक्षस राहत होता. त्याच्यावर अनुग्रह करून त्याला श्रीगुरूंनी मुक्ती दिली म्हणून या अध्यायाला राक्षस मुक्तकरण नाम त्रयोविंशोऽध्याय असा उल्लेख आहे. अध्याय 23 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.